हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कंचे भागव्ययूवर आधारित 5 प्रश्न पाहणार आहोत. कंचे भागव्ययू त्यालाच आपण इंग्रजीमध्ये बॉडमॉस असंही नावानं ओळखतो. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न आहे, तो पाहू. तुम्ही पहिले ते लिहून घेतो. तर मी प्रश्न आज इथे लिहून घेतलेला आहे. आता पहा, आपल्याला कंचे भागव्ययूमध्ये काय करायचं राहते. आपल्याला काय करायचं राहते, पहिले भागाकार करायचं राहते. प्लस मायनस नंतर करूत आपण. ठीक आहे, तर पहिले आपल्याला कंस असेल कंस सोडवावं लागते, त्याच्यानंतर त्याच्यानंतर भागाकार. तर इथे आपण भागाकार करू. 32/16 उत्तर येते. 32ला 16नं भागितलं तर उत्तर 2 येते. बाकीच्या ह्या दोन गोष्टी जशाला आपण तशा लिहायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बेरीज करायची. मग ह्या दोन संख्येची बेरीज केली आपल्याला उत्तर येते 18 वजा 10. 18 वजा 10 उत्तर येते आपल्याला 8. तर इथं पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी इथं म्हणजे दोन नंबरचा पर्यायामध्ये इथं उत्तर 8 आहे, त्याच्यामुळे हे उत्तर याचा असणार. आपल्याला दुसरा प्रश्न विचारला, 15 गुणिले 76 भागिले 19 वजा 19. ह्यामध्ये पण आपल्याला काय करायचं, पहिले गुणाकार न करता पहिले भागाकारच करायचा. म्हणजे 15 गुणिले 76 भागिले 19 वजा 19. पहिले आपण भागाकार करून घेऊ. 76 भागिले 19, 19च्या पाड्यात 76 ही 4 नंबरला येतात. मग बाकीचं मी जशाला तसं लिहितो. म्हणजे हे 15ला 15, गुणाकारचे चिन्ह, वजा बाकीचे 9. 15 गुणिले 4 केले, उत्तर येते आपल्याला 60 वजा 19. 60मधून 19 वजा केले, आपल्याला उत्तर येते 41, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. त्याचा पुढचा प्रश्न पाहूत आपण. त्याचा पुढचा प्रश्न आहे 225. भागिले 25 गुणिले 3 प्लस 9. इथे पण आपल्याला काय करायचं, पहिले हे गुणाकार किंवा बेरीज न करता आपल्याला काय करायचं, पहिले भागाकार करून घ्यायचा. तर ह्या दोन संख्यांचा भागाकार काय 125ला तुम्ही 25नं भागितलं तर उत्तर येते 9 उत्तर येते. ठीक आहे, 25च्या पाड्यात 9 नंबरला 125 येतात. गुणिले 3 प्लस 9. तर ह्या दोघांचा गुणाकार केला, भागाकार नंतर आपण गुणाकार करतो, तर इथे 27 प्लस 9. 27 प्लस 9 केले, उत्तर येते 36. म्हणजे सरळ क्रमानंच दिलेलं होतं, तर सरळ क्रमानंच भागाकार, गुणाकार आणि बेरीज केलेली. चौथा प्रश्न आपण पाहिला. चौथा प्रश्न आहे 136 भागिले 17. 136 भागिले 17 वजा 3 गुणिले 5 आणि बेरीज 15. प्रश्न लिहून घेतला. ह्या दोघांचा जर भागाकार केला, पहिले भागाकार करायचा, दोघांचा भागाकार केला, उत्तर येते 8. वजा बाकी 3 गुणिले 5 प्लस 15. नंतर काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे. नंतर काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे 8 वजा 15 प्लस 15. त्याच्यानंतर बेरीज करायची. मग बेरीज आपण कशी करू, ह्या दोघांची बेरीज करायची का नाही. जर असं तुम्ही केलं तर तुमचं उत्तर चुकू शकते. दोन धनसंख्यांची बेरीज पहिले करायची. इथं धनसंख्या कोणत्या आहेत त्या एकत्र घ्यायच्यात. 8 प्लस 15 वजा 15. मग ह्या दोघांचं जर बेरीज केली ते येते 23 वजा 15. 23मधून 15 वजा केले, उत्तर येते 8. अशा प्रकारे आपण चौथा प्रश्न पाहिला. पाचवा आणि शेवटचा प्रश्न पाहू. पाचवा आणि शेवटचा प्रश्न मी पहिले लिहून घेतो. 16 भागिले 32, 16 प्लस 32 भागिले 16 वजा 8 गुणिले 2. 16 पहा, इथे पहिले काय करायचं, पहिले भागाकार करायचा. 32 भागिले 16 उत्तर येते 2.
प्लस 16 जसा तसं, वजा 8 जसा तसे, गुणाकारचे 2 जसा तसे. नंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 8 गुणिले 2 उत्तर येते 16, वजा 2 नाही, ही बाकीची मांडणी मी जसा तशी करून घेतली. ठीक आहे, वजा 2 नाही आहे, प्लसचे 2 आहे. तर ह्या दोघांची मग दोन्ही धनसंख्या एकत्र आधीच आहेत, त्याच्यामुळं काही करायची गरज नाही. ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 18 वजा 16. 18मधून 16 वजा केले आपल्याला उत्तर येते 2, जे की पर्याय क्रमांक आपल्याला 2मध्ये भेटून जातो. अशा प्रकारे आपण थोडी 5 छोटासा आपला सेक्शन कंचे भागविवरचा संपवला. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.